ओके, आज आपलं काय सुरू करायचं होतं? प्रॅक्टिस सेट 2.3 बरोबर आहे. मग खाली घ्या प्रॅक्टिस सेट 2.3. प्रॅक्टिस सेट 2.3 क्वेश्चन लिहा. क्वेश्चन कॉमन, एकच क्वेश्चन आहे, डायरेक्ट कॉमन तो. Solve the following. Solve the following. Quadratic equations. Solve the following quadratic equations by completing the square method. त्यातलं पहिलं एक्झाम्पल घ्या. x square plus x minus 20 is equal to 0. ओके, काल कम्प्लीट स्क्वेअर मध्ये घालली बरोबर आहे. ओके, सॉल्व करायला घ्या बरं एक्झाम्पल. यूज करा. स्टेप्सचा यूज करा. सोल्युशन सर्वात पहिले गिवन इक्वेशन काय? x square plus x minus 20 is equals to 0. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 च्या आधी नोट आठवा. नोट काय रे? तुम्ही कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड कधी वापरू शकता? जर स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 असेल तर. इथं स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट काहीच नाही, म्हणजे किती इथं 1 आहे ना. जर असं असेल तरच आपण कंप्लीटिंग स्क्वेअर वापरू शकतो, नाहीतर वापरू शकत नाही. इथे काही नाहीये. ठीक आहे, मग आपण कंप्लीट स्क्वेअरच्या स्टेप्स वापरू शकतो. काल मी तुम्हाला स्टेप्स लिहून दिलेले आहे. आता पहिली स्टेप, राईट द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे कोणता? स्क्वेअर टर्म, व्हेरिएबल टर्म, कॉन्स्टंट टर्म. याच्यामध्ये स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट किती पाहिजे? 1. तो आला ऑलरेडी. ओके, आता पुढचा मुद्दा, सेकंड स्टेप. पुढची स्टेप आता बरं, शिफ्ट कॉन्स्टंट टर्म टू RHS. मग यातली कॉन्स्टंट टर्म कोणती आहे? ही -20. ही शिफ्ट करा RHS ला. बरोबर आहे. ही शिफ्ट कुठे करायची? RHS ला. मग करू शिफ्ट. देअरफॉर इक्वेशन बिकम्स x स्क्वेअर प्लस x इज इक्वल टू तो -20 गेल्यानंतर काय होईल? +20. प्लस आपण लिहित नाही. बरोबर आहे. केली. आता पुढची थर्ड स्टेप, find the new third term using the formula 1/2 into coefficient of variable bracket square. बरोबर आहे. ओके, मग आता गणना काय आली? तुम्ही ही टर्म इकडे शिफ्ट केली, त्यामुळे इथे थर्ड टर्म उरलीच नाही, 2च टर्म उरल्या लेफ्टला. मग तुम्हाला नवीन थर्ड टर्म फाइंड करायची आहे. मग असं करायचं, याला इक्वेशन नंबर 1 म्हणून ठेवायची आणि तुम्हाला नवीन थर्ड टर्म फाइंड करायची आहे. मग थर्ड टर्म कशी फाइंड करतो आपण? थर्ड टर्म इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ व्हेरिएबल. इथं कोएफिशियंट ऑफ व्हेरिएबल कोणता आहे? x. कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे. अरे बाळांनो, बरोबर आहे. ओके, मग आता काय करणार आपण इथे?
1/2 इंटू एक्सचा कोइफिशियंट, इथं एक्स आहे, एक्सचा कोइफिशियंट म्हणजे एक्सला मल्टिप्लाय असणारा नंबर, काहीच मल्टिप्लाय नाही म्हणजे किती मल्टिप्लाय असतो 1, म्हणजे इथे घेतला बाबा मी 1 ब्रॅकेट स्क्वेअर, 1 ने मल्टिप्लाय फरक पडणार गेला म्हणजे हे मला काय भेटणार 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे 1/2 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 आणि अपॉन 2 चा स्क्वेअर, ही काय भेटली बाबा आपल्याला थर्ड टर्म. आता ही थर्ड टर्म काय करायची, इक्वेशन 1 च्या दोन्ही साईडला ऍड करायची. नेक्स्ट स्टेप वाचून द्या, बरोबर आहे का. थर्ड टर्म फॉर्म्युला त्याच्या खाली काय आहे, ऍड दिस न्यू थर्ड टर्म टू द बोथ साइड्स ऑफ द इक्वेशन. म्हणजे ही जी काही थर्ड टर्म सापडली ही तुम्हाला इक्वेशनच्या दोन्ही साइड मध्ये ऍड करून द्यायची, बरोबर आहे. मग ऍड दिस टू बोथ साइड ऑफ इक्वेशन 1. इक्वेशन 1 च्या दोन्ही साइडला ही टर्म मी ऍड करून देणार. आता देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, त्यामुळे इक्वेशन 1 बदलणार आहे. आता इक्वेशन 1 बिकम्स काय होईल, ऑलरेडी हा आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू किती आहे 20. मी इकडे सुद्धा 1/4 प्लस केला आणि इकडे सुद्धा 1/4 प्लस केला, दोन्ही साईडला 1/4 प्लस केला. आता थर्ड टर्म ऍड केल्यामुळे नेक्स्ट स्टेप वाचा बरं. ड्यू टू दिस थर्ड टर्म द 3 टर्म्स किंवा एलएचएस बिकम कम्प्लीट स्क्वेअर. हा कम्प्लीट स्क्वेअर होतो आणि हा कोणाचा स्क्वेअर आहे, कसा याचा स्क्वेअर कसं फाईंड करणार तुम्ही, आयडिया काय सांगितली, ब्रॅकेट टाकायचा. पहिली टर्म एक्स स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर रूट एक्स, मिडल टर्मचा साइन प्लस आणि थर्ड टर्मचा स्क्वेअर रूट 1/4 चा स्क्वेअर रूट 1 चा स्क्वेअर रूट 1 अपॉन 4 चा स्क्वेअर रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर. याला स्क्वेअर तेवढा येतो. मी काय म्हटलं, थर्ड टर्म ऍड केली का याला सगळ्या 3 टर्म्स आलात ना, त्या 3 टर्म्स नेहमी काय होतात कम्प्लीट स्क्वेअर. आणि याचा स्क्वेअर रूट कसं फाईंड करायचं, ब्रॅकेट टाकायचा, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट एक्स लिहिलं, मध्ये याला साईन घ्यायचं, मिडल टर्म साईन कोणतं आहे प्लस, आणि थर्ड टर्मचा स्क्वेअर रूट 1/4 चा स्क्वेअर रूट 1/2 इज इक्वल टू, पुढे ही ऍडिशन करायची. कशी करणार आपण, इथे डिनॉमिनेटरला काहीच नाही म्हणजे 1, मग सरळ क्रॉस मल्टिप्लाय करा, 4 ने याला क्रॉस मल्टिप्लाय करा, 1 ने मल्टिप्लाय करा, फरक पडणार आहे का नाही. मग 4 × 20 80 + 1 अपॉन 4, बरोबर का, अरे बरोबर का. इथे समोर स्टेप लिहिली, त्या 4 ने याला मल्टिप्लाय केलं, 4 × 20 80, पुढे +1 आणि अपॉनला किती झाला कम्प्लीट डिनॉमिनेटर 4, म्हणजे सी ऍडिशन किती 81/4. अडचण, अरे अडचण इथपर्यंत ओके. हा, आता हा झाला स्क्वेअर, आपल्याला स्क्वेअर नाही, आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची ना, मग आपण काय करणार, टेकिंग स्क्वेअर फ्रॉम, वाटलं तर कोणीच लिहू नका म्हणजे नंतर सगळ्याचे तर लिहा, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घ्या. जर दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतलं, इकडचं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाईल, म्हणजे एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू प्लस और मायनस स्क्वेअर रूट, नंबरचे स्क्वेअर रूट नेहमी दोन असतात, एक्स प्लस एक्स मायनस. मग मला सांगा 81 चं स्क्वेअर रूट 9 अपॉन 4 चं स्क्वेअर रूट 2. मग आपल्याला मला सांगा याचे ह्या ब्रॅकेटच्या किती व्हॅल्यू भेटल्या 2, एक प्लस दुसरी मायनस. मग याचा अर्थ मिळणार देअरफॉर एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू प्लस 9/2, ही पहिली व्हॅल्यू, और दुसरी व्हॅल्यू काय आहे एक्स प्लस 1/2, याची व्हॅल्यू दुसरी -9/2. अडचण बोला बरं. ओके, आता बघा हा जो 1/2 आहे हा इकडे प्लस आहे, इकडे गेला तर
मायनस, हा पण 1/2 इथे प्लस, इकडे गेला तर मायनस, मग नेऊ तिकडे. देअरफॉर x इज इक्वल टू, हा 9/2 चा आहेच, प्लसचा इकडे गेला काय होईल मायनस 1/2, और हा एक, हा मायनस 9/2 तर आहेच, आणखीन मायनस 1/2 झाला, अडचण. ओके, आता देअरफॉर काय झालं, स्क्रीन गेली. ओके, आता काय करायचं बा, डिनॉमिनेटर जो आहे 9 - 1/2, डिनॉमिनेटर दोघांसारखा आहे ना, कॉमन केला, और x इज इक्वल टू -9 - 1/, बरोबर आहे. ओके, डिनॉमिनेटर कॉमन केला, आता करा सिम्प्लिफाय. x इज इक्वल टू 9 - 1, 9 - 1 किती झाले 8/2, और x इज इक्वल टू -9 - 1/2. देअरफॉर x इज इक्वल टू, इथे करा डिव्हिजन, 2 × 1 = 2, 2 × 4 = और मायनस असं राहिला, 2 × 1 = 2, 2 × 5 = 10. मग शेवटी कंप्लीट आन्सर लिहायचे. देअरफॉर x इज इक्वल टू 4 and x इज इक्वल टू -5 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक है बच्चों, लिया ये आंसर. सरळ सरळ सिंपल आन्सर आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे फार पूर्ण. इथे आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर ही मेथड वापरतोय. वर्गात जरी शिकवली नाही ही मेथड तरी लोड घ्यायचा नाही. तशी पण ती काय 25% मध्ये कदाचित रिड्यूस होईल. जर ती रिड्यूस झाली तर ठीक आहे, फक्त एक्झामला येणार नाही, पण हा याच्यावरती पाहून तुम्हाला 11-12 ला भरपूर ठिकाणी यूज करायचा आहे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मध्ये, आणि त्यासाठी बेसिक म्हणून आपण घेतोय. ओके, एक्झाम्पल खूप सिंपल आहे. लिहिता मी एकदा एक्सप्लेन करून सांगतो परत, म्हणजे सोपं जाईल. गिवन इक्वेशन काय होतं, x² + x - 20 = 0. तुम्ही लिहित असाल, समजलेलं असेल तर लिहायचं आहे, फक्त एक्सप्लेन करून सांगतो, रिपीट. ओके, इथे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 आहे. तुम्ही तिकडे लिहायचं, कान मागे ठेवायचे फक्त. x² चा कोइफिशियंट 1 आहे म्हणजे आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर ही मेथड यूज करू शकतो. मग इथे काय करायचं, परत पहिले जो कॉन्स्टंट टर्म आहे ती राईटला शिफ्ट करायची. कधी, जर स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 असेल तर. इथे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर आहे. जर इथे नंबर एखादा मल्टिप्लाय मध्ये आला तर चालला असतं का, नाही. मग कॉन्स्टंट टर्म शिफ्ट केली राईट हँड साईडला. त्यानंतर इथे 2च टर्म उरल्या, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म नाहीये. मग नवीन थर्ड टर्म फाइंड करायची या फॉर्म्युलाने. 1/2 × कोइफिशियंट ऑफ x (²
1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स आहे 1 ब्रॅकेट स्क्वेअर 1/2 इंटू 1 तो 1/2 1/2 स्क्वेअर झाला 1/4 तो इक्वेशन 1च्या दोन्ही साईडला ऍड करून दिला. थर्ड टर्म ऍड केल्यामुळे बाळांनो LHS आहे हे डोक्यात ठेवायच्या पहिल्या 3 टर्म त्या कम्प्लीट स्क्वेअर होतात. हे कोणाचा स्क्वेअर होतात कम्प्लीट एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट एक्स मिडल टर्म साईन प्लस आणि 1/4 चा स्क्वेअर रूट 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर लाईट आहे इज इक्वल टू इथं 20 प्लस 1/4 ना मग इथे मी क्रॉस मल्टी केलं 4 ने याला मल्टिप्लाय केलं 4 इंटू 20 80 प्लस 1 81 अपॉन कम्प्लीट डिनॉमिनेटर 4 ओके टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड या स्टेप आल्यानंतर तुम्हाला दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड लेफ्ट साइडचं स्क्वेअर रूट घेतलं एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे बरोबर आहे स्क्वेअर रूट घेतलं स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे फक्त काय राहिला एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू हा नंबर आहे नंबरला नेहमी किती स्क्वेअर रूट असतात 2 एक प्लस एक मायनस मग प्लस और मायनस 81 चं स्क्वेअर रूट 9 4 चं स्क्वेअर रूट 2 मग मला 2 स्क्वेअर रूट भेटले प्लस 9/2 दुसरा मायनस 9/2 म्हणजे एक्स प्लस 1/2 च्या व्हॅल्यू 2 भेटल्या मी 2 करून घेतल्या आता हा 1/2 इकडे प्लस आहे घालता मायनस इकडे 1/2 प्लस घालता मायनस इथपर्यंत आलो त्यानंतर मग ह्या स्टेप आल्यानंतर बाबांनो पाहिलं दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे मग तो कॉमन केला म्हणजे एक्स इज इक्वल टू 9 - 1/2 इकडे पण डिनॉमिनेटर सेम आहे मग कॉमन केला -9 - 1/2 मग आता सर्वात पहिले ही सबट्रॅक्शन करून घेतली 9 - 1 तर मला 8/2 एक्चुअल आली 2 ने डिवाइड केलं नंतर हा आला -9/-1 म्हणजे -10 म्हणजे -10/2 डिव्हिजन केली एक्स ची पहिली व्हॅल्यू भेटली मला 4 दुसरी व्हॅल्यू भेटली -5 आणि शेवटी मग वर्डिंग मध्ये आन्सर लिहिलं therefore x is equal to 4 and x is equal to -5 are the roots of the given quadratic equation. Okay बाळांनो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 एक्झाम्पल नंबर 2 आपलं सेकंड एक्झाम्पल घ्या सेम फॉर्मॅट आहे example number 2 x square plus 2x minus 5 is equal to 0 ओके बाळांनो सॉल्व करायला सुरुवात करा बरं सेम एक्झाम्पल आहे ओके प्रत्येकाने कंपल्सरी सॉल्व करायचं आहे अब तुम्ही तुमचं सॉल्व करा मी माझं सॉल्व करतो तुम्ही सॉल्व पण करणार आहे माझ्याकडे लक्ष पण देणार आहे पण का नाही डोळ्यांनी ओके गिव्हन इक्वेशन काय एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0 हा जे ज्या स्टेपला अडतील त्यांनी ती स्टेप माझ्याबरोबर लिहायची म्हणजे मी सांगतो ना त्याप्रमाणे ती स्टेप लिहायची मग ओके इथं आडल्या स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 2 आहे
मग जाऊ द्या कॉन्स्टंट टर्म राईट हँड साईडला नेली, म्हणजे काय आला असेल इक्वेशन x² + 2x = +5. माझ्या बरोबर लिहायचंय, ज्यांचं माझ्या बरोबर असतील थांबायचं नाही कोणी, तर माझ्या पुढे पाहिजे तुम्ही लिहायला किंवा माझ्या बरोबर पाहिजे तर कमी. थर्ड टर्म फाइंड करायची 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x. चा कोइफिशियंट किती इथे 4 बरोबर ना 2 ला 2 1 टर्म किती भेटली 1. ही थर्ड टर्म ऍड करायची दोन्ही साइड्स मध्ये. मग इथे +1 झाला, पुढे सुद्धा 5 + 1 होईल. मग लेफ्ट हँड साइड थर्ड टर्म ऍड केल्यामुळे लेफ्ट हँड साइड कम्प्लीट स्क्वेअर झाला असेल कोणाचा x² स्क्वेअर रूट 8 प्लस ऍज इट इज मिडल टर्मचं साईन ते मिडल टर्मचं साईन घेतलं आणि थर्ड टर्मचं स्क्वेअर रूट 1 स्क्वेअर रूट 1 विच इज इक्वल्स टू हे हा स्क्वेअर या झालाय विच इज इक्वल्स टू 6. टेकिंग स्क्वेअर रूट दोन्ही साईड स्क्वेअर रूट घेतलं, लेफ्ट हँड साईड स्क्वेअर निघून जाईल, ब्रॅकेटचा स्क्वेअर निघून जाईल, x+1 उरेल. पण 6 स्क्वेअर रूट निघतं का नाही निघत. मग प्लस ऑर मायनस √6 म्हणजे तुम्हाला x+1 च्या 2 व्हॅल्यू भेटल्या. इथे x+1 ची व्हॅल्यू पहिली आहे +√6, दुसरी आहे -√6. मग तो जो +1 शिफ्ट करा तो होईल -1 +√6 आहे असाच आहे. इकडे पण हा +1 इकडे गेला -1 झाला, -√6 आहे असाच आहे. शक्यतो रूट नसेल टर्म पहिले लिहायची, रूट असेल टर्म नंतर लिहायची. झालं, कारण की एकाच रूट आहे एकाच रूट नाहीये, सिम्प्लिफाय होऊ शकत नाही. म्हणजे इथं आन्सर येणार therefore x is equals to -1 +√6 and x is equals to -1 -√6 are the roots of given quadratic equation. झालं एक्झाम्पल, पुढचं देऊ. सेम एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 घ्या. m² - 5m is equals to -.
ओके, सोल्युशन गिवन इक्वेशन. मला सांगा हा 3 इकडे गेला तर प्लस होईल तो, पण ते घ्यायची गरज नाही ना. तसं आपण कॉन्स्टंट राईट हँड शिकत करतोय ना. फरक चेक करा. स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 आहे. स्क्वेअर टर्म व्हेरिएबल टर्म इकडे गेली, कॉन्स्टंट टर्म म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, फक्त कॉन्स्टंट टर्म तिकडे गेली. तशी पण आपला कॉन्स्टंट टर्म कुठे शिफ्ट करायचं रे, तिकडेच. मग त्यांनी ऑडिट करून दिलंय ना काम, त्यांनी ऑडिट काम करून दिलंय. फॉर्म्युला बदलल, व्हेरिएबलचं नाव बदललं, एक्स च्या एम आला. ती स्टेप मी आहे अशी दिली, काहीच चेंज नाही केलं. थर्ड टर्म 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एम ब्रॅकेट स्क्वेअर. एमचा कोइफिशियंट किती रे, -5, म्हणजे हा झाला -5/2 आणि -5/2 चा स्क्वेअर. मायनसचा स्क्वेअर नाही प्लस असतो. 5 चा स्क्वेअर 25 आणि 2 चा स्क्वेअर 4. Add this term to equation number 1. Therefore, equation 1 becomes m square minus 5m ओके, करा पुढे सॉल्व. RHS ची ऍडिशन करून घ्या. ओके, करा पुढे सॉल्व. ओके बाळांनो, ही ऍडिशन कशी करणार RHS ची, या 4 ने याला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे ना. मग जर क्रॉस मल्टिप्लाय केले तर इथेच पुढे लिहितो 4 × 3 तो -12 होईल. -12 + 25/4. आता ही जी एल आहे बाळांनो, ही कम्प्लीट स्क्वेअर आहे. कोणाचा स्क्वेअर आहे हा,
एम स्क्वेअर स्क्वेअर रूट एम. मिडल टर्मचं साईन कोणते, प्लस का मायनस, मायनस. आणि लास्ट तिसरा टर्मचं स्क्वेअर रूट 25/4 स्क्वेअर रूट ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. आता इथेही ऍडिशन प्रश्न प्रमाणे -12 + 25 साईन सारखे नाहीये ना, मग आपण सबट्रॅक्शन करणार. मोठ्या नंबर मधून लहान नंबर मायनस करा. 25 मधून 12 गेले 13 अपॉन 4. साईन आपण मोठा नंबर दिला 25 साईन प्लस होतं, प्लस दिला नाही. ओके, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घ्या. -5/2 इज इक्वल टू प्लस और मायनस 13 स्क्वेअर रूट √13 आणि 4 स्क्वेअर रूट 2. स्क्वेअर रूट निघालं तर घ्यायचं, नाही निघालं तर रूट टाकून द्यायचं. बरोबर आहे. ओके, मग बाळा दोन पार्ट झाले आपल्याकडे. पहिला पार्ट झाला m-5/2 याची व्हॅल्यू आली प्लस √13/2 और दूसरा पार्ट है m-5/2 याची व्हॅल्यू -√13/2. आता बाळांनो हा जो आहे -5/2 इकडे गेला तर काय होईल, प्लस. हा सुद्धा इकडे गेला तर काय होईल, प्लस. पण 13/2 साईन बदलू नका. देअरफॉर m इज इक्वल टू हा झाला 5/2 प्लस √13/2 और m इज इक्वल टू 5/2 मायनस √13/2. बरोबर आहे. तो 5/2 मायनस आहे ना, इकडे प्लस झाला, पण तो प्लस आपण लिहिला नाही प्लस. ओके, आता बघा ना डिनॉमिनेटर सारखा आहे ना, मग डिनॉमिनेटर सारखा असेल तर आपण काय करू, डिनॉमिनेटर कॉमन करतो. m इज इक्वल टू 5 प्लस √13 डिवाइड बाय 2 और m इज इक्वल टू 5 मायनस √13 डिवाइड बाय 2. आता ती वरची ऍडिशन होऊ शकत नाही, कारण की 5 ला रूट नाहीये आणि 13 ला रूट आहे. मोबाईल झालं फायनल आन्सर. मग शेवटी वर्ड मध्ये पूर्ण आन्सर लिहा. देअरफॉर m इज इक्वल टू 5 प्लस √13/2 and m is equals to 5 minus √13/2 are the roots of given quadratic equation. कंप्लीट स्क्वेअरचे किती एक्झाम्पल आले आतापर्यंत आपले? 5. 2 सॉल्ट आणि हे 3 अनसॉल्ट. इथपर्यंत कंप्लीट स्क्वेअर समजला प्रत्येकाला? ओके, ठीक आहे. पुढे एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 इथे मी स्टार्ट करून ठेवतो. 4 सॉरी एक्झाम्पल नंबर 4 आहे 9y² minus 12y plus 2 is equals to 0. ओके, एक्झाम्पल नंबर 3 पुसणार आता मी. ओके, करा. एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व करायला सुरुवात करा.
ओके सोल्युशन पहिल्या स्टेपला जास्त गोंधळ करायचा नाही. दिलेलं इक्वेशन आहे आपल्या 9y² - 12y + 2 = 0. परत पहिला मुद्दा बाळांनो, स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट किती? स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट किती आहे? 9. आणि तुम्हाला किती पाहिजे? 1. झाला गोंधळ इथे. मग काय करायचं? डिवाइड करून टाका, म्हणजे तो ऑटोमॅटिक गायब होऊन जाईल. त्या नंबरने कम्प्लीट इक्वेशनला डिवाइड करायचं. मग डिवाइडिंग each term by 9 we get. प्रत्येक टर्मला बाळांनो 9 ने डिवाइड करा. we get 9y² upon 9 - 12y upon 9 plus 2 upon 9 = 0. अडचण बोला. हा, आता जिथे डिव्हिजन पॉसिबल द्यायचं तिथे बरं का, 9 ला 9 पण इथे 3 ने होईल पा. 3 3 9 3 4 इथे पुढे डिव्हिजन पॉसिबल आहे का? नाही. म्हणजे मला इथं लिहिता येईल y² - 4/3y, तो y बाजूला घेतला, प्लस 2/9 = 0. झालं का तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार व्हायला? हे पाहिजे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. हा, स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट किती पाहिजे होता? 1. झाला का 1 तयार? जर असा कोणताही नंबर आला त्याने डिवाइड करायचं, ऑटोमॅटिक ते ऍडजस्ट होऊन जातो. बरोबर आहे? ओके. आता मला नावला स्टेप यूज करा. काय करायचं? स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. मग सर्वात पहिले हा कॉन्स्टंट घेऊन जा इकडे. म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे? याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आणि ओके, थर्ड टर्म फाइंड करा आणि ऍड सबट्रॅक्ट करा. थर्ड टर्म फाइंड करा. थर्ड टर्मचा फॉर्म्युला, थर्ड टर्म = 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ व्हेरिएबल. इथं व्हेरिएबल कोणता आहे? y ब्रॅकेट स्क्वेअर. टाका या फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यूज. 1/2 इंटू y चा कोइफिशियंट किती आहे? 4/3, पण मायनस येतो. बरोबर आहे? -4/3 ब्रॅकेट स्क्वेअर. बाजूला 2 ने डिव्हिजन होईल. 2 1 2, म्हणजे इथे जे भेटलं ते असं भेटलं. देअरफॉर थर्ड टर्म = -2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे थर्ड टर्म किती भेटेल मला? थर्ड टर्म सर पहिले मायनसचा स्क्वेअर प्लस होता, त्या विषय संपला. 2 चा स्क्वेअर किती होईल रे? 4/3 9. 4/9 ही भेटली बाळांनो थर्ड टर्म. ही थर्ड टर्म काय करायची? ऍड this term
to both sides of इक्वेशन 1. ही टर्म इक्वेशन 1च्या दोन्ही साइड मध्ये इथे पण आणि इथे पण दोन्ही ठिकाणी ऍड करून द्या. म्हणजे देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स काय होईल इक्वेशन 1? y² मायनस 4/3y प्लस इथे मी प्लस केला 4/9 इज इक्वल टू ऑरडी मायनस 2/9 आहे ते. इथे सुद्धा प्लस करायचा 4/9. ओके. या उद्योगामुळे थर्ड टर्म ऍड केल्यामुळे जी एलएचएस आहे बाळांनो, ही एलएचएस काय होतं रे? कम्प्लीट स्क्वेअर होतं. मग याचा स्क्वेअर रूट कसा फाइंड करतो आपण? पहिल्या टर्मचा स्क्वेअर रूट y² चा स्क्वेअर रूट y. मिडल टर्मचा साइन, मधल्या टर्म साइन कोणतं आहे? मायनस. आणि थर्ड टर्मचा स्क्वेअर रूट 2/3 चा स्क्वेअर रूट, सॉरी 4/9 चा स्क्वेअर रूट 2/3. आन्सर सांगून दिलं ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. पुढे ही ऍडिशन सबट्रॅक्शन काय असेल ती करून घ्यायची. आता बरं का मी तेच पुढे करतो लगेच. जागेवर दोघांचा डिनॉमिनेटर 9 आहे तो कॉमन होईल. -2 + 4 राहिला. मग -2 + 4 किती झाला? 2/9. हा, आता मला y ची व्हॅल्यू पाहिजे. मग टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड, दोन साइड स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट 2 आणि 9 चा स्क्वेअर रूट 3. ओके. पण प्लस आणि मायनस 2 भेटले. पहिली व्हॅल्यू लिहा y -2/3 इज इक्वल टू प्लस √2/3 और y -2/3 इज इक्वल टू -√2/3. आता बाळांनो काय करता? हा जो -2/3 हा इकडे मायनस करून होईल. हा पण इकडे मायनस त्यानंतर प्लस होईल. काय होणार? y इज इक्वल टू 2/3 प्लस √2/3 और y इज इक्वल टू 2/3 मायनस √2/3. दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे, मग तो कॉमन करून घ्या. देअरफॉर y इज इक्वल टू 2 प्लस √2/3 और y इज इक्वल टू 2 मायनस √2/3. डिनॉमिनेटर सारखा आहे, कॉमन करून घेतला. शेवटी वर्डिंग मध्ये आन्सर लिहायचं. देअरफॉर y is equal to 2 plus √2/3 and y is equal to 2 minus √2/3 are the roots of given quadratic equation. Are the roots of given quadratic equation. ओके बाळांनो, झालं एक्झाम्पल सोपं होतं, पण मेन मुद्दा काय होता? तो स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 नव्हता, तो ऍडजस्ट करावा लागला. समजलं प्रत्येकाला एक्झाम्पल? अरे समजलं? ठीक आहे. मग आता याचे आणखीन 2 एक्झाम्पल राहिले. एक्झाम्पल नंबर 5 आणि 6. ही आज तुम्हाला होमवर्कला नाही सुटलं तर उद्या मी सोडून देणारच, पण फक्त घरीला ट्राय करा. म्हणजे या स्टेप आता मग आपल्या स्टेप वाचायची गरज नाही पडू राहिली. सुरुवातीला पहिले 2 एक्झाम्पल आपण त्या स्टेप वाचायचो. आता स्टेप वाचायची गरज पडते का? नाही.
स्टेप्स वाचायचीच गरज पडत नाही, डायरेक्ट ऑटोमॅटिक आपण सॉल्व्ह करत चाललोय पुढे. बरोबर आहे? ओके, ठीक आहे. आता सायन्सचं लेक्चर आहे.